नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मोदी शहा अजय नाहीत, ते देखील जातील. संजय राऊत यांचं वक्तव्य. धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. 22 जणांच्या आत्महत्येवर त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केली नाही. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे. टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय ही पोरं हलणार नाहीत. रोहित पवार यांची ट्विट करून माहिती. 28 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. देशातील लोकशाहीने काट टाकले आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं. शरद पवार यांचं ट्विट चर्चेत. हॅलो फ्रेंड्स, मेरे प्यारे मित्रो, आपला विजय झालाय. सरकारला झुकावं लागलंय. रोहिणी खडसेंचे मोदी स्टाईल ट्विट. राजीनाम्यावर आमचं आंदोलन थांबणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी 152 वेळा पेपर लीक केला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा आरोप. मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष. देशातल्या युवकांचा हा विजय असल्याची काँग्रेसकडून प्रतिक्रिया. अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. आज आषाढी एकादशी निमित्त शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विठ्ठलाला साकडे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना बा विठ्ठलाने द्यावी, यासाठी राजू शेट्टी यांचं साकडं. आषाढी एकादशी निमित्त देहू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तीची रंगछटा. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातून विठ्ठलाच्या चरणी एकच मागणी. आमच्या गावचा मुलगा पुन्हा राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळो. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. महाळुंगे उत्तर MIDC गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी. आंतरराज्यीय घरफोड्यांच्या 4 जणांच्या टोळीवर कारवाई. 12,60,000 रुपये किमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त. सातारा शहर DB पथकाची कारवाई. 2 गुन्हे उघड. टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने थार लंपास करणाऱ्या आरोपीला सोलापुरातून अटक. 32 लाखांच्या 2 थार जप्त. कोल्हापुरात पंढरपूरला जाण्यापूर्वी माऊलीचा रिंगण सोहळा. भर पावसात रिंगण सोहळा उत्साहात संपन्न. पुईखडी परिसरात भक्तिमय वातावरण. भिवंडीतील भातसा धरणावर जलपूजन करून धरणाचे 5 दरवाजे उघडले. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार मधील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात. कंटेनर ट्रेलरच्या धडकेत मेंढपाळ महिला गंभीर जखमी. अमरावती शहरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांची शहरभर विशेष कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात प्रति पंढरपूर समजलं जाणाऱ्या नंदवाळ येथे भाविकांची गर्दी. नंदवाळमध्ये दिंडीच्या माध्यमातून प्रबोधात्मक संदेश. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.